कुंभ राशी 10 फेब्रुवारीपासून तुमचे नशीब चमकून उठणार, जे ऐकून तुम्हाला घाम फुटेल. कुंभ राशींच्या जातकांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहात. कारण येणारा काळ तुमच्या आयुष्यात असे बदल घेऊन येणार आहे, जे तुम्ही कदाचित अपेक्षित सुद्धा केले नसतील. आतापर्यंत ज्या गोष्टी अडकल्या होत्या, ज्या निर्णयावर संभ्रम होता, त्या सगळ्यांवर आता स्पष्टता येऊ लागेल. पण याच काळात काही सत्य असे असतील, जे अचानक समोर येऊन तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. हा काळ घाईघाईने निर्णय घेण्याचा नसून शहाणपणाने पावले टाकण्याचा आहे. म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी दिलेला उपाय तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरू शकतो. कुंभ राशी, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना. तुमच्या राशीसाठी मी काही उपयुक्त आणि ऊर्जादायी प्रोडक्ट्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये टाईप केलेले आहेत. जर हे प्रोडक्ट तुम्हाला हवे असतील तर एकदा नक्की व्हिडिओला क्लिक करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक आणि स्थैर्य वाढवण्यास मदत करू शकतात. एकदा नक्की क्लिक करून पहा. 10 फेब्रुवारीनंतर काळाची दिशा हळूहळू बदलू लागते आणि ते आत्तापर्यंत झाकून ठेवले गेलेले होते त्यातच स्पष्टपणे समोर येऊ लागले. ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा ग्रहांची गती अशी होती की सत्य लपवून ठेवणे अशक्य होते. पण या काळात मनात दडलेले प्रश्न, न सांगितलेल्या भावना आणि दाबून ठेवलेले निर्णय अचानक उफाळून वर येतील. अनेकांना असे वाटते की अचानक परिस्थिती का बदलली आहे, पण यामागे दैवी संकेत कार्यरत असतात. हा काळ सावध राहण्याचा आहे, कारण प्रत्येक कृतीचा परिणाम वेगाने समोर येतो. विचार न करता बोललेले शब्दही मोठे वाद निर्माण करू शकतात. म्हणूनच अंतर्मन शांत ठेवणे असं अत्यंत आवश्यक ठरते. संयम आणि विवेक या दोन गोष्टींची खरी परीक्षा आता सुरू होते. पहिलं गुपित म्हणजे नात्यांमध्ये खरा चेहरा समोर येणं. जी माणसं आत्तापर्यंत आपल्यासमोर वेगळं आणि मागे वेगळं असा व्यवहार करत होती, त्यांची खरी भूमिका उघड होऊ शकते. अध्यात्म सांगते की सत्य कधीही कायम लपून राहत नाही. घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण होण्यामागे हेच कारण असते. छोट्या गोष्टी मोठ्या वादाचे रूप घेतात, पण हा तमाशा नसून शुद्धीकरणासाठी असतो. जे खोटं आहे ते तुटतं, जे खरं आहे तेच टिकतं. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय न घेता शांतपणे परिस्थिती पाहणे आवश्यक आहे. दुसरं गुपित हे आर्थिक आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित असू शकतं. जे विषय आत्तापर्यंत टाळले गेले होते, त्यावर आता चर्चा होणे अपरिहार्य ठरते. काही खर्च, काही वचने किंवा काही व्यवहार अचानक समोर येऊन घरात वादाची ठिणगी पेटवू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ कर्मफळाचा असतो. आधी केलेल्या कृतीचे परिणाम आता दिसू लागतात. घाबरण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक योग्य ठरते, कारण योग्य मार्ग स्वीकारल्यास हाच काळ पुढील प्रगतीचे दार उघडवतो. तिसरा आणि सर्वात संवेदनशील गुपित म्हणजे मनात साठवून ठेवलेली सत्यभावना. काही गोष्टी ज्या मनातच दडपून ठेवल्या गेल्या, त्या आता व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. यामुळे घरात मोठा तमाशा होऊ शकतो, पण हा तमाशा कायमचा तणाव निर्माण करण्यासाठी नसतो. अध्यात्म सांगते की जेव्हा सत्य व्यक्त होतं तेव्हा सुरुवातीला वेदना होतात, पण नंतरच खरी शांती मिळते. म्हणून या काळात ऐकण्याची आणि समजून घेण्याची भूमिका फार महत्त्वाची असते. 10 फेब्रुवारीनंतरचा काळ संयमाची परीक्षा घेणार आहे. कोणाच्याही बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देणं टाळावं, कारण ग्रहस्थिती मनाला चंचल बनवणार आहे. छोट्या गोष्टींवरून मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. आध्यात्मिक दृष्टीने संयम शिकवतो. जे लोक शांत राहतात त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरतो, तर जे लोक रागाच्या भरात निर्णय घेतात त्यांना पश्चातापाचा सामना करावा लागू शकतो. या काळात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला बोलायचं झालं तर तो अत्यंत प्रेरणादायक ठरतो. अनुभव आणि शहाणपण हेच खरे मार्गदर्शन ठरतं. अनेक वेळा उत्तर बाहेर, प्रार्थना किंवा थोडा एकांत यामुळे मन स्थिर होते. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हाच योग्य निर्णय घेता येतो. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक गोंधळामागे एक नवीन सुरुवात दडलेली असते. ज्या गोष्टी कोसळतात त्या नवीन बांधणीसाठीच असतात. म्हणूनच या काळाकडे भीतीने न पाहता संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. सत्य समोर आल्यानंतर नात्यांमध्ये पारदर्शकता वाढते आणि हीच पारदर्शकता भविष्यात स्थैर्य देते. घरात होणारा तमाशा हा बाह्य स्वरूपाचा असतो,
पण खरा बदल अंतर्मनात घडतो. जेव्हा मनुष्य स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहतो तेव्हा त्याला स्वतःच्या चुका दिसू लागतात. हा आत्मबोधच पुढील जीवनाचा मार्ग बदलतो. त्यामुळे या काळात आत्मपरीक्षणाला प्राधान्य द्यावे. या दिवसात बोलण्यापेक्षा ऐकणे महत्त्वाचे ठरते. प्रत्यक्ष शब्दाचे वजन वाढलेले असते, म्हणूनच मौनातही शहाणपण असते, हे लक्षात ठेवावे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मौन हीच मोठी साधन आहे. मौनातूनच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. काही लोकांना या काळात अचानक मानसिक ताण जाणवू शकतो, पण हा ताण नकारात्मक नसून बदलाची चाहूल देणार असतो. जुन्या सवयी, जुन्या विचारसरणी यांना सोडवण्याची ही योग्य वेळ आहे. जे बदल स्वीकारतात त्यांच्यासाठी पुढील काळ अधिक स्थिर आणि समाधानकारक ठरतो. दैवी संकेत अनेकदा साध्या घटनांमधून मिळतात. अचानक घडणाऱ्या घटना आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडतात. या काळात मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये, कारण ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी असतात. घरातील वातावरण सुधारण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. स्वच्छ विचार, शांत शब्द आणि प्रामाणिक भावना यामुळे स्थैर्य येते. कोणालाही दोष न देता परिस्थिती समजून घेणे हीच खरी आध्यात्मिक समज आहे. 10 फेब्रुवारी नंतरचा हा काळ अनेकांसाठी जागृती घेऊन येतो. जे लोक आत्तापर्यंत स्वतःला दुर्लक्षित करत होते ते आता स्वतःकडे लक्ष देऊन लागतात. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास यांची पुनर्बांधणी होते. ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की बदल अटळ आहे, पण बदल कसा स्वीकारायचा हे आपल्या हातात असतं. राग, अहंकार आणि हट्ट सोडल्यास हा काळ आशीर्वाद ठरतो, अन्यथा हाच काळ संघर्ष वाढवतो. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन आणि बुद्धी यांच्यात समतोल राखणे. ग्रहांच्या प्रभावामुळे अनेक वेळा मन वेगाने प्रतिक्रिया देऊ पाहते, पण बुद्धी शांत राहण्याचा संकेत देते. अशा वेळी बुद्धीचा आवाज ऐकणे अत्यंत आवश्यक ठरते. अध्यात्म सांगते की संकटाच्या काळात घेतलेला एक शांत निर्णय पुढील अनेक अडचणी टाळू शकतो. घरातील परिस्थिती कितीही गोंधळाची वाटली तरी अंतर्मन शांत ठेवले तर मार्ग आपोआप सापडतो. या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांना नंतर पश्चाताप करावा लागत नाही. हा काळ स्वतःची मानसिक ताकद ओळखून निर्णय घ्यायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सत्य अचानक समोर येत नाही तर काही नाती आपोआप तयार होतात, पण या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. ते सत्याच्या प्रकाशात टिकू शकत नाहीत. हा काळ शिकवतो की नात्यांची किंमत शब्दांवर नाही तर कृतींवर ठरते. त्यामुळे कोणावरही त्वरित विश्वास ठेवण्यापेक्षा वेळेला वेळ देणे अधिक शहाणपणाचे ठरते. या दिवसात अनेकांना असे वाटू शकते की आयुष्य नियंत्रणाबाहेर जात आहे, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे नियंत्रण सुटणे नव्या दिशेची सुरुवात असते. तेव्हाच नवीन मार्ग तयार होतो. या काळात जे बदल घडतात ते दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतात. जरी सुरुवातीला ते कठीण वाटले तरी संयम ठेवल्यास आणि सकारात्मक दृष्टी ठेवली तर आज काळ पुढे यशाचा संदेश म्हणजे स्वतःवर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवणे. प्रत्येक घडामोडी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. घरात झालेला गोंधळ, उघडकीस आलेली गुपिते आणि आलेले आव्हान हे सर्व अंतर्गत शुद्धीकरणाचा भाग असतात. जो व्यक्ती या काळातून शांतपणे आणि श्रद्धेने जातो त्याच्यासाठी पुढचा काळ स्थैर्य, स्पष्टता आणि मानसिक समाधान घेऊन येतो. म्हणूनच घाबरू नका, संयम ठेवा आणि सत्याला सामोरे जा, कारण सत्तेत शेवटी मुक्ती देते. शेवटी उघडकीस येणार हे भीतीदायक नसून मुक्त करणारे असते. घरात झालेल्या कायमचा नसतो, पण त्यातून मिळणारी शिकवण आयुष्यभर साथ देते. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी चमत्कार घडवणारा ठरू शकतो. जर तुम्हाला यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.